भाजपचं मुंबईतल्या 6 लोकसभेवर विशेष लक्ष असल्याची माहिती आहे। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेली आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून ही माहिती घेतल्याची माहिती समोर येते। सद्यस्थितीमध्ये महायुती किती जागा जिंकू शकते याचीही अमित शहा यांनी माहिती घेतल्याचं कळत आहे। पूनम महाजन आणि गोपाळ शेट्टी यांच्या जागी दुसरा उमेदवार दिल्यास परिस्थिती कशी असेल याचाही आढावा त्यांनी घेतल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता मुंबईमधील जे 6 लोकसभा मतदारसंघ आहेत ते भाजप आपल्याकडे घेणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि कोणकोणते उमेदवार तिथे रिंगणात उतरवले जाणार असाही सवाल आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। काल त्यांच्या सभा झाल्या होत्या, रोड शो झाला होता आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आता राज्यातील महायुतीचं जे जागा वाटप आहे किंवा ज्या लोकसभा मतदारसंघ आहेत त्यांचा आढावा घेताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये ही मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमधील 6 लोकसभा मतदारसंघांवर भाजपचं विशेष लक्ष असल्याची माहिती समोर येते। जेव्हा स्वतः केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे मोठे नेते अमित शहा मुंबईमध्ये आहेत त्यावेळेला त्यांनी मुंबईमधील 6 लोकसभा मतदारसंघांची माहिती घेतल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता नेमकं काय ठरतं ते बघावं लागेल आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? अमित शहा मुंबईत आहेत आणि यावेळेला ते मुंबईमधील जे 6 लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्याकडे विशेष लक्ष देताना दिसतात अशी माहिती आहे। काय अपडेट्स आहे आणि भाजपमध्ये याविषयी काय संकेत मिळतात या 6 जागांविषयी? निश्चितच परा, एकंदरीत मुंबईतल्या 6 जागांपैकी 5 जागा ज्या आहेत त्या लढण्याची तयारी भाजपने दाखवलेली आहे। उलट एक जागा जी दक्षिण मध्य मुंबईची आहे, ज्या ठिकाणी खासदार राहुल शेवाळे आहे, ती फक्त शिवसेनेसाठी सोडता येईल या संदर्भातील जी पार्श्वभूमीवरती चर्चा आहे ती काल रात्री अमित शहा, देवेंद्र फडणवीसच्या अनुपस्थितीमध्ये अमित शहा, आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या 3 नेत्यांमध्ये झाली आणि आता पुन्हा एकदा एक दुसरी बैठक सुरू आहे। ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री दोन्ही म्हणजे फडणवीस आणि अजित पवार हे 5 नेत्यांमध्ये ही बैठक चालू आहे आणि याच्यामध्ये राज्याच्या जागांवरती एकंदरीत आढावा घेतला जात आहे। कालच या संदर्भातील एक हिंट मिळालेली होती की एकूणच भाजप जे आहे ते 32 ते 35 जागा लढण्याची तयारी दाखवत आहे आणि उरलेल्या ज्या विनिंग सीट असतील त्याच फक्त मित्रपक्षांना सोडल्या जातील। याशिवाय अतिरिक्त जागा सोडण्याची तयारी भाजपची नाही आहे। जिंकून येईल हाच एक फॉर्म्युला असेल जागा वाटपामध्ये आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही अंतिम चर्चा सुरू आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसामध्ये महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। मात्र मित्रपक्ष म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी या फॉर्म्युलाला कितपत मंजुरी देतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल। सध्या 4 ते 6 जागा आहेत ते राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ शकतात। या उलट 12 ते 18 जागा आहेत त्या शिवसेनेसाठी सोडण्यात येतील। या उलट 26 ते 32 जागा आहेत त्यावर भाजप लढण्याची तयारी करत आहे। त्यामुळे एकूणच आता कुठलं सूत्र अंतिम होतंय यावरती केंद्रीय नेतृत्व शिक्कामोर्तब करेल अशी शक्यता वर्तवली जाते। निश्चितच चेतन, आता कोणत्या जागा फॉर्म्युलावर, जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होतो, नेमका हा फॉर्म्युला काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि तो लवकरच समोर येऊ शकतो। दरम्यान याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।